तर मित्रांनो, आज आपण आलेले आहोत रायगड जिल्ह्यातल्या पेन तालुक्यामध्ये जांबुशी नावाच्या एका गावामध्ये आज आपण आलेलो आहे. इथे एक आपण बायोफ्लॉगचा प्रोजेक्ट बघणार आहोत. तर आपण भेटूयात ज्यांचा प्रोजेक्ट आहे त्यांचं नाव आहे सचिन जाधव. आपण त्यांना विचारूयात की त्यांनी बायोफ्लॉगमध्ये कसं सक्सेस मिळवलेलं आहे, काय काय गोष्टी केलेल्या आहेत, कशा प्रकारे त्यांनी म्हणजे सक्सेसफुली फिश फार्मिंग केलेली आहे बायोफ्लॉग पद्धतीने. तर आपण भेटूयात. तर हे आपल्यासमोर आहेत ते सचिन जाधव, हॅलो. ज्यांनी लाईक हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. तर काय सांगाल सचिन सर तुम्ही, म्हणजे कसं कसं वाटलं तुम्हाला बायोफ्लॉगमध्ये, कशी सुरुवात केली तुम्ही, कुठून कल्पना भेटली तुम्हाला? ॲक्च्युली बायोफ्लॉक मी चालू करण्याची जी माझी हे होती विचारशक्ती होती ती माझी ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी होती. ते 2 वर्षापूर्वी ॲक्च्युली मी विचार करत होतो की की आपण जॉब करता करता आपण साईड बिझनेस म्हणून कोणत्या व्यवसायामध्ये जायला पाहिजे. तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टींचा विचार केला. पहिला आला माझा की दुधाचा व्यवसाय. त्याच्यानंतर विचार केला की माशांचा व्यवसायसुद्धा करता येऊ शकतो, त्याला जोडधंदा म्हणून. मग आता काय झालं, याच्यामध्ये हे सगळं मी माझ्या प्लॅनमध्ये सगळं होतं, पण मी ॲक्च्युली इम्प्लिमेंट कधी करायचं हे मला ॲक्च्युली कळत नव्हतं. तर त्यामध्ये काय झालं, आता नेमका लॉकडाऊन पडला. तर लॉकडाऊनमध्ये कसं झालं, आता मी एक IT इंजिनियर आहे. तर कसं मला ते वर्क फ्रॉम होम मिळालं, त्याच्यामध्ये मी गावाला आलो. आणि मग मला जे मला इम्प्लिमेंट करायचं होतं त्यासाठी मला वेळ मिळाला. तर मग स्टार्टिंगला आता कसं मी ॲक्च्युली अजून एक म्हणजे इथं मी दुसरा हा हे आहे ॲक्च्युली. पहिला मी ऑलरेडी हार्वेस्टिंग केलेली आहे. तिथे मी कसं होतं, आता हा जवळजवळ तुम्ही बघू शकता, हा जवळजवळ 3 डायमीटरचा एक सर्कल आहे. 3 डायमीटरचा एक हे आहे, टँक आहे. तर ह्याच्यामध्ये मी जो पहिला ह्याच्यामध्ये मी हार्वेस्टिंग केली त्याच्यामध्ये मी जवळजवळ एक 1000 फिश टाकले होते. आणि अच्छा. ह्याच्यामध्ये जवळजवळ 6500 लिटर पाणी आहे. ओके. पण त्याच्यामध्ये काय आलं, त्याच्यामध्ये मला खूप असे, मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा फिश घेऊन आलो म्हणजे सीड्स घेऊन आलो, त्यावेळी ते 0.12 ग्रामचे वगैरे समथिंग होते त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये काय आलं, जवळजवळ स्टार्टिंगला जेव्हा मी आणता जवळजवळ एक 50-100 मासे त्यावेळी सीड्स माझे मेलेले मेले होते. गेले. आणि नंतर कसं आलं, मी डायरेक्टली आलो, त्याच्यानंतर ते ह्याच्यामध्ये टाकलं टँकमध्ये. त्याच्यामध्ये मी काय त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यामध्ये माशा थ्रू काहीतरी. सध्या कोणते मासे टाकले तुम्ही याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये मी सध्या तिलापिया टाकलाय. आणि जो पहिला जो मासा टाकला होता तो बासा टाकला होता, पँगाशेस टाकला होता. तर त्याच्यामध्ये मी जवळजवळ एक 200 किलो मी त्यातून बासा काढला होता. अच्छा. त्याच्यामध्ये खूप सारे फिश ॲक्च्युली मेले होते म्हणजे त्यामध्ये. तो तुमचा पहिलाच प्रयोग होता? हा, तो पहिलाच होता. आणि त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी खूप व्हायची, म्हणजे कसं कंटिन्युअसली मॉर्टिलिटी व्हायची. मला आयडियाच यायची नाही की कसं काय वगैरे. मी ॲक्च्युली कसं यूट्यूब हे ते सगळ्या गोष्टीतूनच स्टडी करायचो. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी केलेला आहे म्हणजे? यस, सेल्फ स्टडी केलेला. भले मार्गदर्शनला तुम्ही म्हणजे विचारले असणार, जसे इंटरनेटवरती अवेलेबल आहेत वगैरे, पण तुम्ही सगळं सेल्फ स्टडी केलेलं आहे सगळं? हां, राईट. तर नंतर मग आता काय झालं, तो बासा झाल्यानंतर मग नंतर मी ज्यावेळी हे चालू केलं, आता तिलापिया चालू केला? तिलापिया मला ॲक्च्युली सीड्स मिळत नव्हता. तर ज्यावेळी मिळालं तर मी जवळजवळ ह्याच्यामध्ये 800 सीड्स टाकलेले आहेत. ओके. आणि ज्यावेळी टाकले त्याच्यामध्ये जाता एक स्टार्टिंगला एक 15-20 फिश मेले, कारण की ते कसं ऑलरेडी ते पाण्याच्या पॅरामीटर किंवा पाणी चेंज झालं पण वगैरे कसं, त्याच्यामुळे ज्यावेळी फिश आपण आणतो त्याच्यानंतर पण आपण डायरेक्टली ह्याच्यात न टाकता आपल्याला त्याला हे करू शकतो आपण, म्हणजे कसं बोलतात त्याला, एक नॉर्मल एका टबमध्ये आपण त्याला सेटल व्हायला सेटल ठेवतो. ठेवायला फिश ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू का होईना आपण त्याच्यामध्ये फिश त्यात टाकायचं. आता मी हे जेव्हा आपण टँक सेटअप करतो ना, त्याच्या अगोदर ॲटलिस्ट तुम्ही 10 दिवस अगोदर पूर्ण टँकमध्ये पाणी ओतून तुमचा फ्लॉक रेडी करण्यासाठी तुम्हाला ठेवायला लागतो, कारण की आपण डायरेक्टली ते टाकू शकत नाही फिश. मग त्याच्यामुळे काय झालं, मी सगळं रेडी होतो, टाकलं. त्याच्यानंतर जवळजवळ आजचा हा आय थिंक 2रा महिना असेल, 2 मंथ कंप्लीट झाले. आता ज्यावेळी स्टार्टिंगला टाकलं तेव्हा मला त्याच ग्रामचा मासा मिळाला होता. हा पण एक 0.50 समथिंग असेल, ग्रामचा मासा असेल. तर आता तो तिलापियाचा मासा जर तुम्हाला पाहता येत असेल तर बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आता तो 50 ग्रामपर्यंत गेलेला आहे. काही 70 ग्रामचे पण आहेत, काही
30 ग्रामचे पण आहेत. ते कसं असतो म्हणजे तुमचं म्हणजे तुम्ही ऑन अन ॲव्हरेज 50 ग्रॅमपर्यंत तुमचे मासे गेलेले आहेत जर ॲव्हरेज काढलं आपण येस, तर. हां हां. म्हणजे तुम्हाला 2 महिन्यामध्ये 50 ग्राम चांगली ग्रोथ रेट भेटले असं समजू शकतो आपण. राईट राईट तुम्ही बोलू शकता, कारण की ग्रोथ ही चांगली आहे. जसं ॲज पर द आपण बघू शकता, तर ही ग्रोथ 50 ग्राम म्हणजे खूप चांगली आहे 2 महिन्यात. त्याच्यामध्ये फीड तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं यूज केलं? आता मी स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला आहे ना, स्टार्टिंगला आपल्याला 15 दिवस आहे ना, आता हे कसं फिश जेव्हा 0.50 ग्रामचे होते, त्यावेळी तुम्हाला त्यासाठी कसं पावडर पण मिळते, पावडर फीड पण लार्वा मिळतो. फीडसाठी. हां, पावडर फीड पण मिळतो किंवा तुम्हाला 0.4चा पण मिळतो. पण पावडर फीड असते ना, ती 15 दिवसापर्यंत तीच टाकायची. नंतर मग आपल्याला ॲज पर द 0.4, 0.6, 0.8 असे मिळतात. आता सध्या तर मी ग्रोवेलचा जास्त करून हे वापरतो, खाद्य वापरतो. आणि कसं ते ग्रोवेल मला जवळपास मिळतं. जवळपासच त्याचं शॉप आहे, त्याच्यामुळे मला ते बरं पडतं. आणि कसं त्याचं हे पण चांगलं आहे, रिझल्ट पण त्याचा चांगला आहे ग्रोवेलचा. म्हणजे आपण जे माशांचं क्रॉप सिलेक्ट करू, आता तुम्ही पहिलं जसं बोललात तुम्ही पहिलं बासा म्हणजे पंगॅसियसचं केलेलं, तर त्यावेळी पण सेम प्रकारचं फीड यूज केलेलं का चेंज होतं त्यावेळी? ॲक्च्युली सेम केलेलं, कारण की कसं ते तुम्ही पहिल्यांदाच करत होतात, हां 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 शिकण्यासाठी वगैरे हां करत होतात तुम्ही. राईट राईट. पण तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट ह्या क्रॉपमध्ये तिलापियामध्ये चांगला भेटला. येस राईट. कारण त्याची त्याच्यापेक्षा ग्रोथ खूप चांगला रिझल्ट आता ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये खूप मला डिफिकल्टीज आल्या होत्या ॲक्च्युली. कारण तुम्ही पहिल्यांदा करत होता. तर आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये मी जवळजवळ मी स्टार्टिंगला एकच ऑक्सिजन हे वापरत होतो, मशीन वापरत होतो. पण नंतर मग कसं आलं, जसं जसं मासे मोठे व्हायला लागले, तर मी त्याचा डिझॉल्व ऑक्सिजन टेस्ट केला, तर ऑक्सिजन त्यात कमी मिळालं मला. मग त्याच्यानंतर मी अजून एक मागवलं. तर कसं आहे, तर ते कसं करतो मी, हे सगळं डिवाईड केलेलं आहे. आणि ॲज पर द रिक्वायरमेंट तसं मी चालू बंद करतो. म्हणजे कसं मशीन बंद जर गरम झाली, तर मी 2 मशीन वेगळ्या चालू करतो. आणि जर ती मग कसं 12 तास ही 12 तास ही असं मी त्याच्यामध्ये हे करतो. आणि लाईटचा इथे ॲक्च्युली इश्यू होतो. पण कसं आता ह्याच्यासाठी एका सिम्पल टँकसाठी एक इन्व्हर्टर आपला पुरेसा असतो. त्याच्यामुळं आता तरी सध्या तरी व्यवस्थित चाललं आहे. फ्लॉक पण चांगला ॲक्च्युली मेंटेन होतोय. म्हणजे कसं ह्याच्यातून आयडिया मला आता एक्सपिरियन्स चांगला मिळत चालला आहे. आता इन फ्युचर बघूया चांगला. म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला बायोफ्लॉकमध्ये चांगला सक्सेस भेटतोय. येस बोलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली तुम्ही त्याच्यामध्ये पहिला ॲटलिस्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही एखादा नॉर्मल टँक बांधा. त्याच्यानंतर मग तुम्ही मोठ्या सेटअपकडे जा. बरोबर. म्हणजे सगळ्यांना सक्सेस भेटतो असं नाही. कारण राईट ह्याच्या राईट. अगोदर तुम्ही कदाचित असे खूप सारे एक्झाम्पल व्हिडिओज वगैरे बघितले असणार सोशल ऑफकोर्स मीडियावरती किंवा ॲक्च्युली काय. मी बोलतोय ती 2 वर्ष ॲक्च्युली मी तेच बघत असायचो. काय करा ॲक्च्युली प्लॅनिंग नव्हतं, पण नंतर नंतर जसं मला कळलं की मला ह्याच्यामध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर मग मी त्याचे व्हिडिओज बघायला लागलो. ॲक्च्युली मी भेट द्यायला लागलो. भरपूर ठिकाणी मी स्वतः जाऊन त्यांचे टँक्स वगैरे पाहिले, त्यांच्याकडनं आयडिया घेतली आहे. त्याच्यानंतरच मग मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो. मग तुमचं असं काही प्लॅनिंग आहे पुढे म्हणजे आता तुम्ही कसं सध्या बघू शकतो की तुमचं टँक आता जे आहे ते एकच आहे आणि तुम्ही म्हणजे त्याच्यापासून चांगलं क्रॉप घेत आहेत. म्हणजे पहिलं जसं तुम्ही बोला आता 200 किलोपर्यंत घेतलं, ह्याच्या तुम्ही अपेक्षा ठेवल्यात 350 किलोपर्यंत येतील. आता माझं ॲक्च्युली प्लॅनिंग आहे की ॲटलिस्ट डिसेंबरपर्यंत मी मोठा सेटअप बांधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. म्हणजे ॲटलिस्ट मी पाच मोठ्या स्केलपर्यंत पाच तुम्ही. पाच टँक अजून एक्स्ट्रा त्यात टाकेन मोठे जरा. आणि कसं हा छोटा टँक आहे. मग ते जे मोठे दुसरे टँक असतील ते आय थिंक 20,000 लिटरचे वगैरे किंवा 10,000 लिटरपर्यंत मी टाकण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि त्याच्यामध्ये मग असं बासा, तिलापिया हे मिक्सअप मासे वेगवेगळ्या टँकमध्ये करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. अजून एक बघितलं आपल्या भागामध्ये रायगडमध्ये जास्त करून वेनामी म्हणून म्हणजे वेनामी कोळंबीचं पीक जास्त घेतलं जातं. तुमचं काय त्याच्यावरती म्हणजे आहे का काय तुमचे प्लॅनिंग आहेत फ्युचरमध्ये किंवा काय तुम्ही ॲक्च्युली व्हिजिट केलेले आहेत? नेक्स्ट याच्यामधला जो माझा हे असेल तो वेनामीच असेल. ॲक्च्युली मी विचारच केला की ही जी हार्डवेस्टिंग केल्यानंतर आपण नंतर वेनामीच टाकू याच्यामध्ये. वेनामीसाठी सुद्धा खूप स्टडी लागते. आपण बोलू शकतो ह्या फिशमध्ये आणि वेनामीमध्ये खूप डिफरंट आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली कसं त्यांच्यामध्ये मॉर्टेलिटीची जास्त प्रमाण त्याच्यामध्ये वेनामीमध्ये असतं. तर त्याच्यामुळं मग आता हे झाल्यानंतर मग मी त्याच्यातही पहिला टेस्टिंग करेन, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स घेईन. त्याच्यानंतर मग ते वेनामीच्यासाठी मग वेगळे सेपरेट टँक वगैरे हे करेन. सध्या तरी माझा आता मी बासामध्ये आणि एक तिलापियामध्ये मी जरा एक्सपिरियन्स चांगला मिळाल्यामुळं मी ते सध्या त्यामध्ये जाऊ शकतो. त्यामध्ये त्याचे टँक म्हणजे त्यामध्ये ते फिश टाकून मी ते करू शकतो. तर मित्रांनो बघू शकतात तुम्ही कदाचित फिशची ग्रोथ एकदम चांगली दिसत आहे आपल्याला. सध्या एरिएशन आम्ही बंद केलं त्याच्यामुळे फिश वरती येतात. ठीक आहे सचिन सर, काही शेवटचा मेसेज शेतकऱ्यांसाठी, आपल्या शेतकरी बंधूंसाठी किंवा जे जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट करतात त्यांच्यासाठी? माझं एकच असेल, जर तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पहिला स्वतः त्यामध्ये एक्सपिरियन्स घ्या, चांगली आयडिया मिळू द्या. त्याच्यानंतरच तुम्ही
तुम्ही तो सेटअप मोठा करा. कारण की डायरेक्टली आपण आपल्या लोकांमध्ये असं जास्त हे होतं की आपण डायरेक्टली आयडिया कमी असताना, नॉलेज कमी असताना आपण मोठा सेटअप टाकायला जातो आणि त्यामध्येच मोठा नुकसान होतो. त्याच्यामुळं मग आपण तिथेच खचले जातो. त्याच्यामुळं तुम्ही एखादी गोष्ट करायची असेल तर पहिला एक्सपिरियन्स घ्या, आयडिया घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही मोठा सेटअप टाका. आणि करायची जिद्द असेल तर आपण करू शकतो. जसं ऑफकोर्स, जसं ऑफकोर्स. तुम्ही सांगितलं, तुम्ही आय टीमध्ये आहात आणि तुमची इच्छा होती की शेतीच्या दृष्टिकोनाने आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि म्हणजे त्या वाटचालीकडे तुम्ही तुमची चाल ठेवली, तुमचं शिक्षण किंवा तुमचा अभ्यास त्या दिशेने तुम्ही चालू ठेवलात, म्हणून तुम्हाला हे सक्सेस भेटलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही म्हणजे सांगितलेला सल्ला खरंच खूप कामाला येईल खूप लोकांसाठी. धन्यवाद तुमचा टाईम दिल्याबद्दल. थँक्यू.